Congratulations. आमच्या यावरचं टेन्शन गायब झालं बघा. अरे चला निघा आता. तुम्ही ते ऑफिस मध्ये लवकर पोचा बघा. मी रजिस्ट्रारच्या ऑफिस मध्ये जाऊन सगळं फॉर्मॅलिटी कंप्लीट करून घेतो. तो कॉंग्रॅच्युलेशन. चला. God bless you. Congratulations. Congratulations. चला. अरे गाडी पुढे घे. Congratulations once again. Congratulations. येतो. Congratulations. विक्रम, लिंगप्पा साहेबांनी घेतलेला निर्णय मला नाही पटला. हे बघ देवयानी, आत्ता तरी आम्हाला ते खोटे वाटले नाही आणि आम्ही पूर्ण विचारपूर्वक त्यावर सही केली. आणि तसं बघायला गेलीस तर यात आपलं काहीच नुकसान नाही आहे. उलट आपण गहाण ठेवलेले शेअर्स त्यामुळे जास्त सिक्युअर्ड होणार आहे. चल देवयानी, आम्ही निघतो. उशीर होते आम्हाला ऑफिसला. विक्रम, आज संध्याकाळी डिनरसाठी सगळे घरी येणार आहेत, लक्षात आहे ना? तू कन्फर्म केलंस ना? हो. आणि मी आज दादूंना भेटायला घरी जाणार आहे. मग येताना साक्षीला बरोबरच घेऊन येईन. हो काय? बरं चल, आम्ही आता आवरतो. आम्हाला निघाला हवं. बाय. देव, तू कशी काय आलीस? साक्षी मॅडमना भेटायला आली आहे. हो. बरं केलं, छान केलंस. मग आई, आता मिटली ना साक्षीची काळजी? हो ग बाई, मेजर साहेबांनी तिला नीट समजावून सांगितलं आणि मुख्य म्हणजे या बाईसाहेबांना ते पटलं. देवाची कृपा झाली बाई. हो खरंच. आणि खरं सांगू आई, यावेळी ना मलाही जरा साक्षीची काळजीच वाटत होती. ऐकायलाच तयार नव्हती. हो ग. बरं आहे कुठे साक्षी? आहे ना. थांब. साक्षी, साक्षी आले. अरे देव, कधी आलीस? आत्ताच आले. कशी आहेस? मी मस्त आहे. काय मग, आपण इन्स्पेक्टर साक्षी देशमुख व्हायला निघालात म्हणे. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्स. आम्ही इतकं समजावून सुद्धा न ऐकणारी साक्षी प्रतापरावांचं कसं काय ऐकायला तयार झाली, आम्हालाही कळेल का? देव, खरं सांगू, आतापर्यंत मी असंच समजून चालले होते की राज हेच माझं आयुष्य आहे. पण राज माझ्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर मी विचार केला, राज नंतर आता पुढे काय? लक्षात आलं की आता पोलीस ऑफिसर होण्याव्यतिरिक्त माझ्या आयुष्यात दुसरं काहीही उरलेलं नाहीये. अर्थात हे पटवून देण्यासाठी मेजर प्रतापरावही कारणीभूत ठरले. मग ठरवलं, मी पोलीस ट्रेनिंग जॉईन करणार आणि स्वतःचं हरवलेलं आयुष्य शोधण्याबरोबरच बाबांचं स्वप्न सुद्धा पूर्ण करणार.
काय झालं अप्पा? ते रणवीर राजेश शिर्के घराणं त्याचं ते लाईफचं शेवटचं दिवस काउंट करत असणार बघा. हे फाईल फक्त आमच्यासाठी फाईल नाही अरे, ब्रह्मास्त्र. रणवीर राजे शिर्केच बदला घेण्यासाठी विक्रम राजे शिर्केच बळी देणार आणि हे साइन करून बळी जाणार याचं कन्फर्मेशन त्यानं दिलं. हा आता ते दिवस फक्त कोणचं ते डिसाइड करायचं. मदत करू? नाही, मदत करण्याची काही गरज नाहीये. हा का? असं का म्हणतेस? कारण आता मदत करशील आणि मग घरी जाऊन सगळ्यांना सांगशील की पाहुणी म्हणून बोलवलं आणि देवनी माझ्याकडनं केवढं काम करून घेतलं. अच्छा ठीक आहे, राहिलं नाही. काय ना देऊ, तुला जर माझ्या मदतीची गरज नसेल ना तर ठीक आहे, मला हे काम करायची काही हौस नाहीये. घ्या बटाटे सोला. आता मग देऊ पार्टी? सहजच. खरं तर विक्रम म्हणत होता की आपण हॉटेलमध्ये पार्टी करूया, पण मीच त्याला म्हटलं हॉटेलमध्ये कशाला, आपण घरीच पार्टी करूया. घरी पार्टी करण्यात काय वेगळीच मजा येते ना. चुकलंच माझं. का ग? नाही, मला उगाच असं वाटत होतं की विक्रम कंजूस आहे. खरी तर तूच आहेस कंजूस. सॉरी पाहुणी आले ना तुझ्या घरी, तुला रिस्पेक्ट द्यायला हवा, विसरलेच मी. पाहुणी म्हणून नाही तर भावी पोलीस इन्स्पेक्टर म्हणून. साक्षी, तुला माहितीये मी वाट बघते कधी तू पोलीस इन्स्पेक्टर होतेस आणि युनिफॉर्म मध्ये माझ्या समोर उभी राहतेस. मीच नाही तर घरातले सगळेच. तुझ्या या एका निर्णयामुळे आम्ही सगळे किती खुश होत, बघितलंस ना? हो बघितलं, सगळे खूप खुश आहेत. त्यांच्यात जर आज राज असतं तर. विक्रम आला असेल, मी बघते. थांब, मी बघते. सॉरी. कशाबद्दल? हा, पाहुणे घरी आलेले असताना सुद्धा आम्हाला यायला उशीर झाला म्हणून आम्ही कुठे गेली. सॉरी. पाहुणी कोण आहे या घरात? पाहुणे? मी तुला पाहुणे वाटते? मग एक मिनिट, माझी बहीण या घराची मालकीण आहे, विसरलास तू? हो सॉरी, परत एकदा सॉरी. ठीक आहे, हरकत नाही. मला वाटलंच होतं आज तू नक्की उशीर आहे. का? असं का वाटलं तुला? आज पाहुणे घरी येणार आहेत, मग किचन मध्ये माझी मदत करावी लागली असती ना. पण तुला मदत करण्यासाठी ह्याला काही बनवता येतं का? एक्सक्यूज मी, आम्हाला सगळं काही बनवता येतं. हा, तुझ्या वहिनीशी लग्न करण्यासाठी आम्ही जे घरातनं बाहेर पडलो ना, त्या मधल्या काळात आम्ही या सगळ्या गोष्टी नीट शिकून घेतल्या. काय काय बनवता येतं तुला? मला बघ, हे चहा, त्याच्यानंतर ते ऑमलेट, आणि झालंच तर बस एवढंच येतं तुला? नाही, या दोन गोष्टी ह्याला येतात आणि ह्याला असं वाटतं. तुला काय वाटतं तू 5 स्टार हॉटेलचा शेफ झालास? तू आल्या आल्या असे पोलीस ऑफिसरचं बेरिंग घेऊन का वागतेस आमच्याशी? हा, उघडदार. आम्हाला सांगतोय आम्ही. मी उघडते.
चल लवकर दारू काढ. पहिलाच अशी जरब आहे आमच्या घरात. रागिणी वहिनी या. नील भैया. हाय साक्षी. हॅलो देवयानी, काय सुंदर घर आहे ग. नील, अरे गार्डन बघितलंस का, किती सुंदर आहे. रागिणी, आम्ही याआधी येऊन गेलो एकदा. विक्रम, तू रागिणी वहिनींना घर दाखव, मी पटकन स्वयंपाकाचं बघते. मी येते ना मदतीला. नाही वहिनी, काही गरज नाही. साक्षी आहे ना. चल. भाऊजी, तुमच्या पसंतीची दाद द्यायला पाहिजे. हा, पसंतीची दाद द्यायची ना वहिनी, तर ती देवयानीच द्या. तिच्या पसंतीमुळे आम्ही हे घर घेऊ शकलो. चला. रागिणी वहिनी, काय पाहताय? तुमच्या घरापासून समुद्र किती जवळ आहे. रागिणी, समुद्र ना आहे तिथेच आहे. विक्रमनी घर समुद्राच्या जवळ घेतलंय. नील भैया, पण विक्रम काही म्हण, ही जागा इतकी मस्त आहे ना, इथे बसून एकदा रात्री नाटकाचं वाचन केलं पाहिजे. कधी तुम्ही सांगाल तेव्हा आपण हा प्रोग्राम ठरवूया. असे सगळे एकत्र आले की किती छान वाटतं ना. नक्कीच. देवयानी, आता ना पुढचा बेत आपण आमच्या घरी करूया. चालेल. चालेल. फक्त हे सगळं करण्यासाठी नील भैया, तुम्हाला दोघांना केव्हा वेळ बघायला पाहिजे ना, तुमच्या सगळ्या नाटकाच्या दौऱ्यातनं, नाही का? काय भाऊजी, नाटकाच्या दौऱ्यावर ना आठवलं. कसा झाला दौरा? छान झाला. म्हणजे अपेक्षेपेक्षा रिस्पॉन्स चांगला होता. तिथे ना मी लहान मुलांचं वर्कशॉपही घेतलं. खूप छान झालं. किती हुशार आहेत अगं तिथली मुलं. घरच्या परिस्थितीमुळे म्हणा किंवा ग्रामीण भागामुळे म्हणा, त्यांना योग्य संधीच मिळत नव्हती. पण देवयानी, त्या बाल कलाकारांना आम्ही आमच्या पुढच्या नाटकामध्ये संधी देणार आहोत. अरे वा, वाव, ग्रेट. अरे देव, खरंच. देवयानी, आम्हाला असं वाटतं की बाल कलाकारांविषयी विषय निघतोय, रागिणी वहिनी काढतायत तो. तू काय एवढी खुश झालीस? विक्रम. काय विक्रम काय? बोल ना. पावभाजी कशी झाली कोण काही बोलतच नाहीये. सुरेख, सुंदर, अप्रतिम. हा. नाही म्हणजे नील भैयांना माहिती आहे की पुढच्या जर यायचं असेल परत जेवायला तर असं बोलणं त्यांना भाग आहे. नाही, असं काही नाही, खरंच छान झालंय. देवयानी, तू लक्ष देऊ नको यांच्याकडे. खरंच खूप छान झाली पावभाजी. थँक्यू. नाही, रागिणी वहिनी, तुमच्या या मताशी मात्र आम्ही अगदी सहमत आहोत. खरंच खूप छान झालं, खरंच सिरियसली. तुला आठवतं देवयानी, एकदा आपण असंच गेलो होतो एका हॉटेलमध्ये. कधी? तू, आम्ही, साक्षी, राज. पण साक्षी, साक्षी, आय एम रिअली सॉरी. आम्हाला हा विषय काढून तुला खरंच दुखवायचं नव्हतं. नाही, इट्स ओके विक्रम. मी रडत नाहीये, मला ठसका लागला ना म्हणून डोळ्यात पाणी आलं.
फोन घे ना. उचल. फोन उचल ना. राजेश शिर्क्यांचा फोन आहे. विक्रम विक्रम फोन उचल ना. हॅलो. आदित्यराजे, कसे आहात? आम्ही बरे आहोत सायमा. कुठे आहात तुम्ही? घरी आहोत आमच्या. पण तुम्ही आता कसा काय फोन केला आम्हाला? आदित्यराजे, तुम्हाला जरा सांभाळून राहायला हवंय. आम्हाला सांभाळून राहावं लागणार आहे का? आदित्यराजे, आम्ही तुमची कुंडली राजज्योतिषांना दाखवली होती. ना काय म्हणाले राजज्योतिषी? त्यांनी सांगितलंय की येणारं वर्ष राजशिर्के घराण्याला थोडं कठीण जाणार आहे. त्याहीपेक्षा तुम्हाला ते जास्त धोकादायक आहे. एवढंच का? अजून काही सांगितलं तुम्ही? ते यावर उपाय सांगणार आहेत. त्यांच्याशी बोलणं झालं की आम्ही तुम्हाला फोन करू. पण आदित्यराजे, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, जपून राहा. हे बघा सायमा, हे असलं पत्रिका बघून सांगितलेल्या भविष्यावर आमचा अजिबात विश्वास नाही. विक्रम, भविष्य बघण्यापेक्षा सुद्धा भविष्य घडवण्यावर आमचा जास्त विश्वास आहे. आणि आम्हाला हे कळत नाही अचानक तुम्हाला आमची काळजी केव्हापासून वाटायला लागली. त्या रणवीर राजांची बघितली का पत्रिका? सांगा ना, त्यांच्या पत्रिकेविषयी काय म्हणणं होतं राजज्योतिषांचं? बोला ना सायमा. विक्रम, एक आई आहोत आम्ही. तुमचा विश्वास असो किंवा नसो, या क्षणी तुम्ही जे बोलाल ते आम्ही ऐकून घेऊ. पण आई म्हणून एकच सांगतो की जपा स्वतःला, काळजी घ्या. विक्रम, राजज्योतिषांनी उपाय सांगितला ना की पुन्हा फोन करू आम्ही तुम्हाला. काय झालं विक्रम? काय म्हणत होते सायमा? हे वर्ष आम्हाला धोकादायक जाणार आहे असं राज ज्योतिषांनी भविष्य वर्तवल्याचं सांगत होते. अरे मग त्यांचं बोलणं ऐकून घेण्याऐवजी तू फोन कट काय केला? आम्ही काही चुकीचं केलं नाही आणि काही चुकीचं बोललो नाही दिव्या. पण भाऊजी, साईमा जर भाऊजी, साईमा एवढ्या काळजीने सांगत होत्या तर त्यांचं बोलणं किमान तुम्ही विचारात तरी घ्यायला हवं. रागिणी, हा ज्याच्या त्याच्या विश्वासाचा प्रश्न. साईमांचा राज ज्योतिषावर विश्वास आहे, विक्रमचा नाहीये. त्यामुळे इथे प्रत्येक जण आपापल्या जागी योग्यच आहे. प्रत्येकालाच वाटत असतं की आपणच बरोबर. पण एवढ्या काळजीने जर कोणी सांगत असेल तर एकदा ऐकून घेण्यात काय हरकत आहे? हरकत आहे. कारण साईमा प्रत्येक गोष्ट रणवीर राजांच्या सल्ल्यानेच करतात आणि हे सांगण्यासाठी आम्हाला कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. रिलॅक्स.